नमस्कार. आज मी आषाढी तळणीतला एक पदार्थ बनवणार आहे. तो पदार्थ म्हणजे कापण्या. तर त्यासाठी इथे मी गूळ खिसून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालून गॅसवर गूळ विरघळण्यासाठी थोडा वेळ ठेवणार आहे. तर जास्त गरम करायचं नाही, फक्त विरघळेपर्यंत गॅसवर ठेवायचं आहे. तर इथे चमच्यानं हलवून मिक्स केला. तोपर्यंत आपण त्यासाठी मसाला तयार करणार आहे. तर थोडी बडीशेप आणि सुंठ हे मिक्सरमध्ये मी पूड करून घेत आहे. तर ही पूड करून घेतली. आता चाळणीने चाळून घेऊया. तर इकडे बघूया गूळ विरघळला का. तर गूळ विरघळून झालाय. आपण कणिक भिजवायला घेऊया. तर इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेते. त्यामध्ये थोडं बेसन घालून घेतलं. तर इथे मी काही मोजमाप घेतलेलं नाही, अंदाजे घातले. चवीपुरतं मीठ घालून घेतले. जास्त मीठ घालायचं नाही, गूळ घालणार आहे त्यामुळे जास्त मीठ लागत नाही. आणि सुंठ आणि बडीशेपची पूड घालून घेतली. तर हे हाताने छान असं पूर्ण पिठात मिक्स करून घेतोय. मिक्स करून झालं. आता त्याच्यामध्ये कडकडीत गरम करून घेतलेलं तेल घालून घेतलं. तर गरम तेल आहे म्हणून चमच्याने असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर हाताने थोडं मिक्स करून घेतलं. तर पूर्ण पीठ मिक्स करून झालं. आता त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालून घेऊया. तर गुळाचं पाणी थोडं गरमच होतं म्हणून मी चमच्याने मिक्स करून घेते. आता घालूया बाकी राहिलेलं पाणी. तर आता हे थंड झाले. आता हाताने आपण एकसारखा गोळा तयार करून घेऊया. तर इथे बघू शकता आपला गोळा तयार होत आलेला आहे. तर छान असा आपला गोळा तयार झालेला आहे. जास्त पातळ करायचा नाही, घट्ट असा गोळा तयार करून एक अर्ध्या तासासाठी आपण भिजत ठेवणार आहे. तर इथे अर्ध्या तासाने आपण गोळा बघतोय. तर छान असा भिजला आहे, एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. तर चपातीपेक्षा थोडे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्त पातळ होणार नाही आणि जास्त जाडही होणार नाही. तर हाताने चांगलं असं मर्दून व्यवस्थित गोळ्या तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्या काटा फाटत नाहीत लाटताना. तर असं थोडं पहिल्यांदा तेल लावून घेऊया, म्हणजे पोळपाटाला चिकटणार नाही. तर जास्त जाड लाटायची नाही लाटी, पातळ पण जास्त लाटायची नाही, मीडियममध्ये लाटायची आहे. नाही काय होतं, जास्त पातळ लाटलं तर कडक होतात आणि जास्त जाड लाटल्या तर ते फुगतही नाहीत आणि जरी फुगल्या तर एका बाजूनी फुगतात आणि दुसऱ्या बाजूनी कणिक राहते आणि ती खायला बरोबर लागत नाही. तर त्याच्यावरती मी खसखस थोडी घालून घेतली, म्हणजे दिसायलाही छान आणि टेस्टही छान लागते म्हणून. तर इथे बघू शकता जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, अशी लाटून कापून घेतली. तर ही साईडला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीच्या कापण्या करून घेऊया. तर करायला एकदम सोपी अशी, एकदम साधी सोपी ही रेसिपी आहे. घरच्या साहित्यामध्ये जास्त काय ह्याच्यामध्ये घालायला लागत नाही. तर खसखस कापणी म्हटलं की खसखस आली. खसखस घालायला विसरायचं नाही. तर खसखसीने त्याची टेस्ट खूप छान लागते आणि दिसायला सुद्धा एकदम सुंदर अशा कापण्या दिसतात. तर आपल्या सर्व कापण्या तयार झालेल्या आहेत आणि ही शेवटची लाटी मी लाटून घेत आहे. तर ही त्रिकोणी मी कापणार नाही, तर ही गोल कापून घेणार आहे. कारण मुलीचं म्हणणं होतं की मला गोल पाहिजेत, कारण घाऱ्या आपण गोल करतो. तर तिला वाटलं ह्या घाऱ्याच आहेत, तर म्हटलं चल गोल, तर गोल कापून घेते. तर छोटासा एक माझ्याकडे पेला होता, त्याच्याने अशा गोल गोल करून घेतल्या. आता हे साईडचा कडा काढून घेऊया. तर ह्या पद्धतीने आपल्या सर्व कापण्या करून झालेल्या आहेत. इकडे तेल गरम करायला ठेवले. एक तुकडा टाकून बघूया तेल गरम झाले का.
तर तेल गरम झाले तर त्या कापण्या तळायला घेऊया. तर सुरुवातीला मी कमीच कापण्या घालून घेतलेत, कारण तेल कसं कडलंय ते बघण्यासाठी. तर छान असं तेल आपलं कडकडीत कडलेलं आहे आणि बघू शकता कापण्या कशा टमटमीत अशा फुगलेल्या आहेत. तर अशा एक एक करून पलटी मारायच्या आहेत. दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. बिस्किट रंगावर आल्या की मग आपण काढून घेऊया. तर इथे बघू शकता बिस्किट रंग आलेला आहे आणि छान टमटमीत अशा फुगलेल्या आहेत. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आमच्याकडे तर याला कापण्याच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ह्या पद्धतीने आपण सर्व कापण्या तळून घेऊया. तर बघू शकता छान अशा फुगलेल्या आहेत. तर ह्या गोल देखील बघा पाणीपुरीसाठी टमटमीत फुगलेत. तर ह्या कापण्या तळतात तोपर्यंत ह्या काढलेल्या कापण्या कशा झाल्यात ते दाखवते. तर थोड्या गरम आहेत, हाताला चटका बसतोय. तर बघू शकता किती दोन्ही बाजूने एकदम व्यवस्थित अशा फुगलेल्या आहेत आणि पटकन तुटतात, खुसखुशीत झालेल्या आहेत एकदम. तर बघू शकता इथे बघा दोन्ही बाजूने एकसारख्या फुगलेल्या आहेत त्या. तर याच पद्धतीने आपण सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत. तर इथे बघू शकता आपली छोटी परातमध्ये मी काढून घेतले. तर अशा पद्धतीने आमच्या पद्धतीने केलेल्या कापण्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एक